सन 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर शिवसेना व कम्युनिस्ट पक्षाचा मुंबईतल्या कामगार विश्वावर ताबा मिळवण्यासाठी तीव्र संघर्ष झाला। याच संघर्षाच्या दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या करण्यात आली। पण हे कृष्णा देसाई नेमके होते कोण? 1942च्या चले जाव चळवळी दरम्यान कृष्णा देसाईंनी क्रांतिकारक कारवायांमध्ये भाग घेतला होता। 1946 मध्ये भारतीय नौसेनेमधल्या नाविकांनी इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारला। त्यावेळेस कृष्णा देसाईंनी लालबागमध्ये तरुणांना एक करून इंग्रज पोलिसांशी आणि लष्कराशी लढा दिला होता। नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज तुमच्या समोर मी नेहमीप्रमाणेच इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे। ते पान आहे कृष्णा देसाई या कम्युनिस्ट नेत्याबद्दल। 5 जून 1970 ची रात्र मुंबईतल्या परळ भागातील ललित इंजिनिअरिंग वर्क्समध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई बसले होते। 4 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना झाली होती। मुंबईतल्या कामगार विश्वावर असलेल्या कम्युनिस्टांच्या साम्राज्याला हादरा देण्यासाठी शिवसेनेने भारतीय कामगार सेनेची स्थापना केली। गिरणगाव पट्ट्यामध्ये सुद्धा शिवसेना हळूहळू आपले हातपाय पसरू लागली होती आणि त्याचबरोबर शिवसैनिकांच्या आणि कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचे खटके उडू लागले होते। त्यांच्यात चकमकी घडू लागल्या होत्या। कृष्णा देसाई हे गिरणगावातील कम्युनिस्टांचे मसलमॅन होते। परळ, लालबाग या विभागांमध्ये असलेल्या व्यायामशाळांमध्ये येणाऱ्या तरुणांशी त्यांचे उत्तम संबंध होते। ते शिवसेनेला ठोस्यास ठोसा या पद्धतीने उत्तर देत। त्यांनी लोकसेवा दल नावाची एक निमलष्करी संस्था स्थापन केली होती आणि त्या माध्यमातून शिवसेनेशी 2 हात करायला सुरुवात केली होती। संध्याकाळच्या वेळेस त्यांचे मित्र मनोहर तुंगारे यांच्यासोबत ललित इंजिनिअरिंग वर्क्समध्ये बसत। तिथे विभागातील नागरिक आपल्या अडीअडचणी आणि तक्रारी घेऊन त्यांच्याकडे येत। 5 जून 1970च्या त्या संध्याकाळी एका माणसाने येऊन देसाईंना सांगितले की काही लोक त्यांच्यासाठी बाहेर थांबले आहेत। देसाई आणि त्यांचे 1-2 सहकारी बाहेर गेले आणि तिथे त्यांच्यावर त्या उभ्या असलेल्या मंडळींनी वार केला आणि ते पळून गेले। देसाई व त्यांचे लोकसेवा दलातील प्रकाश पाटकर जे हल्ल्यात जखमी झाले होते त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले। देसाईंचे रात्री निधन झालं, पण प्रकाश पाटकरांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ते वाचले। मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या प्रकरणाचा तपास केला आणि 15 तरुणांना अटक केली। या पथकाचे नेतृत्व करत होते तत्कालीन पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी। काही अटक आरोपी शिवसैनिक आहेत आणि त्यामुळे या खुनाला शिवसेना जबाबदार आहे असाही आरोप डाव्याकडून झाला। पुढे शिवसैनिक सदाकांत ढवण यांचा सुद्धा खून झाला। शेवटी कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येचा आरोप असलेल्या 15 पैकी 7 आरोपींना कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली। ऑक्टोबर 1970 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी यांचा पराभव करून वामनराव महाडिक यांनी शिवसेनेचे विधानसभेतील पहिले आमदार होण्याचा मान मिळवला। पण हे कृष्णा देसाई नेमके होते कोण? 1919 मध्ये जन्मलेले कृष्णा देसाई हे वयाच्या 20व्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्यांच्या फुडगुस गावातून मुंबईत आले। मुंबईला आल्यावर त्यांनी फिनले मिल्समध्ये नोकरी करायला सुरुवात केली। मजबूत अंगापिंडाच्या देसाईंनी लगेचच कामगार चळवळीमध्ये उडी घेतली आणि अगदी दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1940 मध्ये एका संपाचे नेतृत्व केले। त्यानंतर 1942 मध्ये चले जाव चळवळीला सुरुवात झाली। त्या चळवळी दरम्यान त्यांनी क्रांतिकारक कारवायांमध्ये भाग घेतला। 1946 मध्ये नाविकांचे बंड झाले, त्यावेळेस परळ, लालबाग या परिसरातले लोक इंग्रजांच्या विरोधात रस्त्यावर उतरले। त्यावेळेस गिरणगाव पट्ट्यामध्ये कम्युनिस्टांचा बोलबाला होता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नाविकांच्या उठावाला पाठिंबा दिला होता हे इथे सांगायला हवं। भारत माता सिनेमाच्या नाक्यावर कृष्णा देसाई आणि त्यांचे सहकारी राजा शेटकर यांनी इंग्रज सोजीरांकडून एक रायफल व मशीन गन हिसकावून घेतली आणि त्या बंदुकीमधून त्यांच्यावरच गोळीबार केला। असेच धैर्य परळ व लालबाग विभागातील सर्वसामान्य गिरणी कामगार मराठी कुटुंबांनी सुद्धा दाखवले। चाळींच्या आणि इमारतींच्या गच्चीवरून त्यांनी पोलिसांच्या आणि लष्कराच्या गाड्यावर खोबरं वाटण्याचे पाटे, वरवंटे, दगड, धोंडे यांचा अक्षरशः वर्षाव केला। 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले। यामध्ये खलाशांच्या बंडाचा वाटा हा मोठा होता हे आपण लक्षात घ्यायला हवं। कृष्णा देसाईंनी केलेल्या कारवायांमुळे त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला आणि त्यांना काही काळ भूमिगत राहावे लागले। पण त्याच वेळेस फाळणीच्या दंगली सुरू झाल्या।
बंगालमधील नौखाली, बिहार, पंजाब, सिंध, उत्तर प्रदेश इथे हिंदू आणि मुसलमानांनी एकमेकांच्या कतली सुरू केल्या. त्याचबरोबर या दंगलींच्या ज्वाळा मुंबईत सुद्धा पोचल्या. लालबागच्या तेली गल्लीमध्ये मागच्या मैदानामध्ये घुसून काही मुस्लिम गुंडांनी हिंदमाता व्यायामशाळेत व्यायाम करणाऱ्या 6 तरुणांची हत्या केली. त्याचबरोबर परळच्या सूर्य सिनेमा हॉलजवळ ट्रेनमध्ये बसलेल्या काही निरपराधांच्या कतली सुद्धा त्यांनी केल्या. त्यावेळेस कृष्णा देसाई या प्रभादेवीला असलेल्या वाकडी चाळमध्ये भूमिगत होऊन राहत होते. परळला ट्रॅम सुटून हिंदमाताकडे निघाली की काही पठाण गुंड कमी वेगात असणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये घुसून तलवारीने आणि सुऱ्याने प्रवाशांवर वार करत आणि पळून जात. देसाईंनी हातबॉम्ब फेकून हल्लेखोरांना जखमी केले होते. अशाच पद्धतीने गिरणगावामधील इतर हल्लेखोरांचा सुद्धा त्यांनी प्रतिकार केला. इतकंच नाही, त्या प्रतिकारामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सुद्धा भाग घ्यावा म्हणून त्यांनी त्यांना आवाहन केले. या विभागामध्ये असलेल्या 2 व्यायामशाळांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि कृष्णा देसाई यांचे जवळचे मित्र हल्ल्यात मारले गेले. या हल्ल्याचा संशय असलेले मोजेस दादा यांची ते बॉडीगार्ड्सच्या गराड्यात असताना चिंचपोकळीच्या पुलावर गोळ्या झाडून भर दिवशी हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये सुद्धा कृष्णा देसाईंचे नाव घेण्यात आले. ही घटना आणि या गँगवॉरमुळे देसाईंच्या मागे असलेला पोलिसी ससेमिरा वाढला. कृष्णा देसाई कलकत्त्याला गेले. तिथे कम्युनिस्ट पक्षातना फुटून निघालेल्या रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भूमिगत होण्यास मदत केली. 1947ला मुंबईत परत आल्यानंतर कृष्णा देसाई यांनी शहरात रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पक्षाची शाखा स्थापन केली आणि कामगार क्षेत्रामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. गोवा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्यांनी एका युरोपियन कम्युनिस्टाकडून शस्त्र मिळवली होती. 1948मध्ये वेषांतर करून ते गोव्याला गेले आणि पोलीस स्टेशनवर त्यांनी हातगोळे फेकले. पुढे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जवळ आले आणि त्यांनी 1962मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात म्हणजे CPI मध्ये प्रवेश केला. 1967मध्ये परळ मतदारसंघातून कृष्णा देसाई हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले होते. आमदार असताना सुद्धा ते कुटुंबासोबत लालबागमध्ये असलेल्या एका चाळीत राहत. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ईमेल ID वर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक.